नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, थेरी ऑफ सिंपल बेंडिंग किंवा प्युअर बेंडिंग हे अतिशय एक महत्त्वाचं युनिट आहे आपलं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं। थ्योरेटिकल पार्ट आपण पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे आणि आता आपण ह्या ठिकाणी जे काही प्रीवियस इयर क्वेश्चन्स एग्जाममध्ये विचारलेले आहेत अशा सर्व प्रश्नांचा आपण ह्या ठिकाणी सराव करणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत। ठीक आहे, ज्याचा तुम्हाला फायदा डायरेक्टली एग्जाममध्ये होणार आहे। या ठिकाणी जो प्रश्न मी घेतोय तो व्यवस्थित समजून घेत चला, कशा पद्धतीने सर सोडवत आहे आणि अशा सिमिलर टाईपच्या प्रश्नांची तुम्ही नक्कीच या ठिकाणी प्रॅक्टिस करायची। जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स या ठिकाणी डेव्हलप होणार आणि तेवढ्याच चुका एक्झामिनेशन हॉलमध्ये कमी होतील आणि मार्क्स तुम्हाला चांगले मिळतील। ठीक आहे, आता मी सुरू करतो। अगदी बेसिक पहिला क्वेश्चन मी या ठिकाणी घेतोय बेस्ड ऑन द थेरी ऑफ सिंपल बेंडिंग। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी प्रश्नाचे आपण व्यवस्थित रीड करूया। रीड करत करत जो काही गिवन डेटा आहे तो गिवन डेटा पण आपण पॅरलली लिहत जाऊया। तर बघा गिवन सो ए सिम्पली सपोर्टेड बीम। बघा जनरली दोन प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला इथे विचारले जातील, एक सिम्पली सपोर्टेड बीमचा आणि एक कॅन्टिलिव्हर बीमचा। तर बीम ह्या ठिकाणी कोणता आहे बघा, बीम कोणता आहे, सो टाइप्स ऑफ बीम। तर बीम जो आहे मित्रांनो तो आहे सिम्पली सपोर्टेड बीम, ज्याला मी SSB असं शॉर्टमध्ये लिहितो, मात्र तुम्ही एक्झाममध्ये फुल लिहित जा। पण ठीक आहे, चला तुम्हाला ही तशी सवय लागून जाईल, नाहीतर सिम्पली सपोर्टेड बीम। ओके, आता बीमच्या डायमेन्शन्स बद्दल बघूया। सिम्पली सपोर्टेड आहे, क्रॉस सेक्शनल डायमेन्शन कसे बघा, सो रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे आणि त्याचे डायमेन्शन बघा स्मॉल b इंटू डी। सो स्मॉल b काय रेफर करतो या ठिकाणी, विड्थ। स्मॉल b काय रेफर करेल या ठिकाणी, विड्थ, आणि d काय रेफर करेल त्याची डेप्थ। ठीक आहे, सो मी अशा पद्धतीने येतो डायमेन्शन्स। डायमेन्शन्स बघा ठीक आहे, विड्थ टू डेप्थ रेशो किंवा विड्थ आणि डेप्थ कशी दिली बघा, विड्थला आपण स्मॉल b ने डिनोट करूया आणि डेप्थला स्मॉल d ने। सो विड्थ आहे या ठिकाणी 230 मिलीमीटर बाय 450 मिलीमीटर। ओके, या पद्धतीने डायमेन्शन्स आहेत। ओके, पुढे चला। डीप इज सब्जेक्टेड टू युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड। लोड कोणता आहे या ठिकाणी, लोड बघा UDL। सो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड UDL, ज्याची इंटेन्सिटी दिली मित्रांनो 60 किलो न्यूटन, 60 किलो न्यूटन पर मीटर, 60 किलो न्यूटन पर मीटर। नेक्स्ट बघा आणखी याच्यामध्ये आपल्याला काय बरं दिलेलं आहे, नेक्स्ट एंटर स्पॅन लेंथ बघा या ठिकाणी किती दिलेला आहे। सो स्पॅन लेंथ आहे, ज्याला आपण L ने डिनोट करूया 4 मीटर, 4 मीटरचा ह्या ठिकाणी स्पॅन आहे। पुढे डिटरमाइन द मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस, डिटरमाइन द मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस, मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस, ज्याला सिग्मा मॅक्स ने आपण डिनोट करतो, तो आपल्याला डिटरमाइन करायचा आहे, क्वेश्चन मार्क। अँड ड्रॉ द बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन। ठीक आहे, सो बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन पण आपल्याला ड्रॉ करायचं। सो गिवन डेटा प्रॉपरली या ठिकाणी लिहून घ्या। सिम्पली सपोर्टेड बीम आहे, काही प्रॉब्लेम हे तुम्हाला कॅन्टिलिव्हरचे असणार आहेत। सो सिम्पली सपोर्टेड आणि कॅन्टिलिव्हर अशा दोन प्रकारचे बीमचे प्रॉब्लेम या ठिकाणी असतील। देन डायमेन्शन जे आहेत ऑलरेडी तुम्हाला दिले जातात। सो विड्थ आणि डेप्थ हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार, सोबतच स्पॅन लेंथ आहे ती पण दिली जाणार। नंतर बघा मित्रांनो, आता जसं इथे UDL आहे, व्हरायटी कशी असू शकते बघा, काही ठिकाणी तुम्हाला पॉईंट लोड असू शकतो, कंप्लीट स्पॅनवरती पॉईंट लोड असू शकतात, UDL असू शकतं किंवा दोघांचं कॉम्बिनेशन सुद्धा असू शकतं, किंवा UVL ट्रायंगुलर लोड, जी की हार्ड केस झाली तर ट्रायंगुलर लोड सुद्धा असू शकतो। देन या ठिकाणी स्पॅन लेंथ आहे आणि मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस कॅल्क्युलेट करा, असा हा प्रश्न दिला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी पुढच्या पेजवर जेव्हा सुरुवात करतोय तर बघा लक्ष द्या, सगळ्यात पहिली स्टेप माझी काय असणार आहे, स्टेप नंबर 1। ओके, जो गिवन डेटा आहे त्याचा वापर करून मी एक डायग्राम, एक फ्री बॉडी डायग्राम या ठिकाणी मी ड्रॉ करतो, मग त्यावरून आपण पुढे जाऊया। बघा लक्ष द्या, सो सगळ्यात पहिल्यांदा स्टेप नंबर 1, फ्रॉम गिवन डिटेल्स ड्रॉ फ्री बॉडी डायग्राम FBD जे काही दिले त्यावरून आपण एक फ्री बॉडी डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करूया।
ज्यामध्ये बघा मित्रांनो अशा पद्धतीचा एक रेक्टँग्युलर बीम आहे. ओके, हा आहे रेक्टँग्युलर बीम. येस, या बीमचे हे झाले सपोर्ट. बिकॉज हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. बरोबर, हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. बीमचा हा झाला लेंथला पॅरलल असणारा ॲक्सिस, ज्याला आपण लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस म्हणतो. बरोबर, याचं क्रॉस सेक्शन पण आपण इथं दाखवूया. हा बघा, हा आहे बीमचा क्रॉस सेक्शन. बीमचा क्रॉस सेक्शन पण मी तुम्हाला इथं दाखवला. ठीक आहे, या पद्धतीने क्रॉस सेक्शन झाला हा बीमचा. ओके, आता जे डिटेल्स दिलेले आहेत ते डिटेल्स आपण या ठिकाणी प्लॉट करूया. सिम्पली सपोर्टेड बीम आहे, इथं असणार सपोर्ट रिॲक्शन्स. बरोबर, जे डिटेल्स दिले आहेत ते सगळे आता मी इथं दाखवतो. स्पॅन लेंथ किती मित्रांनो? सो स्पॅन लेंथ जे आहे ते आहे 4 मीटर. 4 मीटरचा स्पॅन आहे. ठीक आहे, स्पॅन कितीचा आहे? 4 मीटरचा. सो हे 4 मीटर डिस्टन्स झालं. जस्ट 1 मिनिट. स्पॅन जो आहे तो किती? 4 मीटर. 4 मीटरचा स्पॅन झाला. पुढे बघा, याच्यावरती कम्प्लिटली युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड, ज्याची इंटेन्सिटी बघा, सो स्मॉल डब्ल्यू ने मी त्याला डिनोट करतो. त्याची इंटेन्सिटी किती बरं दिली आपल्याला प्रश्नामध्ये? द इंटेन्सिटी 60 किलो न्यूटन पर मीटर. 60 किलो न्यूटन पर मीटर. बरोबर, आणि हा आहे मित्रांनो क्रॉस सेक्शन. सो क्रॉस सेक्शनमध्ये आपल्याला बघा काय काय दिसतात. तर आपल्याला विड्थ दिसेल, या ही विड्थ आणि त्याची ओव्हरऑल डेप्थ. ही त्याची झाली ओव्हरऑल डेप्थ. ठीक आहे, ओव्हरऑल डेप्थ. त्यानंतर हा झाला न्यूट्रल ॲक्सिस. सो व्हॉट इज द डेप्थ? डेप्थ जी दिलेली आहे आपल्याला ती किती बरं दिली आहे? 450 आणि 230. 450 ही त्याची डेप्थ आहे मिलीमीटरमध्ये आणि बी 230 विड्थ. ओके, चला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. आता मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याचा मी तुम्हाला आधी फॉर्म्युला सांगतो. तर बघा, मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस बाय युझिंग प्युअर बेंडिंग फॉर्म्युला M/I सिग्मा बाय Y E/R. हा आहे आपला बेसिक फॉर्म्युला. बरोबर, आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सिग्मा. बरोबर, तर सिग्मा जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे तर M/I मल्टिप्लाय बाय Y. हा Y इकडे मल्टिप्लायला चालला जाणार. बरोबर, त्याच्यानंतर बघा याला मी असं लिहू शकतो M डिवायडेड बाय I डिवायडेड बाय Y. ओके, ज्या वेळेस मला सिग्मा मॅक्झिमम हवा आहे तर त्या केसमध्ये मित्रांनो बेंडिंग मोमेंट सुद्धा कसं पाहिजे? मॅक्झिमम. आणि I डिवायडेड बाय Y म्हणजे काय रे? सेक्शन मॉड्युलस. सेक्शन मॉड्युलस. सो मॅक्झिमम स्ट्रेस कॅल्क्युलेट करताना तुम्हाला दोन गोष्टीची रिक्वायरमेंट आहे. एक म्हणजे काय? मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट, आणि दुसरा म्हणजे काय मित्रांनो? सेक्शन मॉड्युलस, सेक्शनल मॉड्युलस. ठीक आहे, या दोन गोष्टींची रिक्वायरमेंट आपल्याला लागते. आता जर का तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू द UDL बघितला तर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कुठे येते मित्रांनो? मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट सेंटरला. बरोबर आहे, सेंटरला. आणि त्याची व्हॅल्यू किती असते? WL² होल डिवायडेड बाय 8. WL² बाय 8. सो W इंटेन्सिटी, L जो आहे तो स्पॅन आणि 8 हा कोइफिशियंट. WL² बाय 8 ही मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मोमेंट आहे. Z म्हणजे सेक्शन मॉड्युलस, आणि रेक्टँग्युलर सेक्शनचा सेक्शन मॉड्युलस किती असतो? BD² डिवायडेड बाय 6. BD² डिवायडेड बाय 6. सो B म्हणजे विड्थ, D म्हणजे डेप्थ, आणि अगेन 6 इज द कोइफिशियंट. मग प्रश्नामध्ये आपल्याला B दिलाय, D दिलाय, UDL ची इंटेन्सिटी, स्पॅन दिलाय, सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. समजते मी काय बोलतोय? ओके, तर आता 1 बाय 1 आता मी पुढे जातो मित्रांनो, सुरुवात करतो याला. सो कशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या गोष्टी तुमच्या लक्षात आलं. सो आपल्याला या फॉर्म्युलाचा वापर करून आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे एक त्याची मस्त बेंडिंग मोमेंट डायग्राम दाखवा. गरजेची नाही, बट एक छान इम्प्रेशन पडतं. ओके, येस, हे बघा पुन्हा सांगतो, गरजेची नाही, रिक्वायरमेंट नाही, बट एक इम्प्रेशन पडतं. चेक करणाऱ्या व्यक्तीवरती एक इम्प्रेशन पडतं की विद्यार्थ्याला चला बाबा बेंडिंग मोमेंट डायग्राम सुद्धा कॅल्क्युलेट करता येत आहे. बरोबर, तर हा जो काही बीम आहे सिम्पली सपोर्टेड आहे तर त्याची बेंडिंग मोमेंट डायग्राम असते पॅराबोलिक. ह्या पद्धतीने बेंडिंग मोमेंट डायग्राम, आणि जर माहिती असेल तर ड्रॉ करा. ठीक आहे, नाहीतर चुकीचं इम्प्रेशन पाडणार. तर इथं बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू असणार 0, इथं पण बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू असणार 0, आणि राजांनो बेंडिंग मोमेंट मॅक्झिमम कुठे असतो? या ठिकाणी सेंटरला. तर इथं असणार आपला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट, आणि त्या मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू
मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आणि त्याची व्हॅल्यू असते WL² डिवायडेड बाय 8. WL² डिवायडेड बाय 8. मग बघा आपल्याला जे प्रश्नात दिलेला आहे आता आपण त्याचा वापर करूया. एक मिनिट मी कॅल्सी घेतो. येस, हे बघा आपल्याला प्रश्नामध्ये जो W दिलेला आहे त्याची व्हॅल्यू आहे 60 किलो न्यूटन. 60 किलो न्यूटन. ओके, किलो न्यूटन. आता मोमेंट आपण किलो न्यूटनमध्येच राहू देऊ, जसं आहे तसंच राहू देऊया किलो न्यूटन. सो 60 किलो न्यूटन पर मीटर मल्टिप्लाय बाय स्पॅन जो आहे स्पॅन तो आपल्याला दिला आहे 4 मीटर. सो 4 × 4 बरोबर ना, मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय 8 होल डिवायडेड बाय 8. समजते. मग यावरनं बघा मित्रांनो, सो देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मोमेंट किती येणार हे बघा. हा मीटर, इथला एक मीटर कॅन्सल होणार. 4 × 4 4 × 2 8, हा 4, हा 2, हा 2, हा 2. सो एक झालं 120 किलो न्यूटन मीटर. ओके, या पद्धतीने आपण त्याला राहू देऊ. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मोमेंट. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मोमेंट आलं लक्षात तुम्हाला. WL² डिवायडेड बाय 8. W आहे 60 किलो न्यूटन पर मीटर. स्पॅन आहे या ठिकाणी 4 मीटर. सो 4 मीटर. 4 मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर. 1 मीटर कट झाला सो किलो न्यूटन मीटर युनिट असणार. 4 × 4 4 × 2 8 आणि हे 2. तर अशा पद्धतीने 120 हे त्याचं कॅल्क्युलेशन येतंय. बरोबर ना, 120 त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी येतंय. आणि पुन्हा लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस प्रॉब्लेम इझी असतात तर कॅल्क्युलेशन जे तुम्ही करतात ना ते पुन्हा एकदा चेक करून घेत चला, कारण एक्झामिनेशनच्या हॉलमध्ये तुम्हाला तो अंदाज येत नाही, पण सहज आपल्याकडनं चुका होऊन जातात. तर त्यामुळे चेक करून घेत चला. सो पहिल्या स्टेपमध्ये आपण ह्या ठिकाणी मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट केलं 120 किलो न्यूटन. सेकंड स्टेपमध्ये आता डायरेक्टली मी जातो, फॉर्म्युला यूज करतो. स्टेप नंबर 2. फ्रॉम फ्लेक्झरल फॉर्म्युला फ्रॉम फ्लेक्झरल फॉर्म्युला. जो फ्लेक्झरल फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण डायरेक्टली मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस कसा लिहू शकतो. मॅक्झिमम मोमेंट बेंडिंग मोमेंट होल डिवायडेड बाय सेक्शनल मॉड्युलस Z. बरोबर, डायरेक्टली आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. सो मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट इक्वल टू मॅक्झिमम मोमेंट, मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस, हा आहे मॅक्झिमम बेंडिंग स्ट्रेस, दॅट इज इक्वल टू मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट डिवायडेड बाय द सेक्शन मॉड्युलस. मग आता याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 120 किलो न्यूटन मीटर आणि जो काही सेक्शनल मॉड्युलस आहे तो असतो BD² फॉर बाय 6. ठीक आहे, हा असतो. बरोबर ना. मग आता बघा आपण काय करूया, हा जो 6 आहे त्याला वरती पाठवतो मी. 120 मल्टिप्लाय बाय 6 वरती गेला. किलो न्यूटनला मी आता ह्या ठिकाणी काय करतो, न्यूटनमध्ये कन्वर्ट करून घेतो, किंवा राहू देऊ किलो न्यूटनमध्ये जसा आहे तसा, फक्त मीटरला मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करूया, कारण खाली असणारं डायमेन्शन मिलीमीटरमध्ये आहेत. तर आपण काय करू शकतो याला, किलो न्यूटनचं बघा 10⁻³ इट बिकम्स न्यूटन, आणि मित्रांनो 10⁻³ तो झाला मिलीमीटर. म्हणजे आता याचं युनिट कसं असणार, न्यूटन मिलीमीटर. बरोबर, युनिट कन्वर्जन खूप गरजेचे. 120 हा 6 वरती गेला. किलो न्यूटनचा 10⁻³ इट बिकम्स न्यूटन, आणि मीटर हे मोठा आहे त्याला छोट्यामध्ये कन्वर्ट करायचं तर अगेन 10⁻³ डिवायडेड बाय बी ची व्हॅल्यू आहे 230 आणि 450 मल्टिप्लाय बाय 450. बघा, सो 450 डायमेन्शन्स लक्षात घ्या, 230 आणि 450. तर 230 आपला बी झाला जो की मिलीमीटरमध्ये आहे. सो मिलीमीटर मिलीमीटर, सो टोटल आता किती असणार हे, मिलीमीटरचा पॉवर 3. बरोबर का. सो मिलीमीटर 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 तिघांचं मल्टिप्लिकेशन आहे, हे लक्षात राहू द्या. मग याने काय होणार की 1 मिलीमीटर इथला कट होणार, 1 मिलीमीटर इथला कट होणार, आणि फायनली न्यूटन डिवायडेड बाय मिलीमीटर स्क्वेअर असं त्याचं युनिट असेल. मग आता आपल्याला फक्त काय करायचं, हे कॅल्क्युलेशन एवढं करायचं आहे. ठीक आहे. सो बघा 1 2 3, सो 10⁻³ कट. मग आता बाकीचं कॅल्क्युलेशन मी डायरेक्ट कॅल्सीवर करतो. 120 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 10⁻³ ओके, होल डिवायडेड बाय 23, देन 45, देन 45. बरोबर, इक्वल टू, तर याचा आन्सर येते मित्रांनो 15.458. मी त्याला राऊंड अप करतो, 15.46 न्यूटन mm². तर हे झाली मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ
बेंडिंग स्ट्रेस. बरोबर आलं लक्षात. सो 120 मल्टिप्लाय बाय 6 15.46 हाला मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ बेंडिंग स्ट्रेस. सो आपला जो काही प्रश्न आहे तो इथं कंप्लीट झाला. नंबर 3 इथं असं म्हटलं आपल्याला की डिस्ट्रीब्युशन ड्रॉ करायचं आपल्याला. स्टेप नंबर 3 मी इथंच घेतो. बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. तर बघा राजांनो, बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कसं असणार. हा आहे आपला रेक्टँग्युलर सेक्शन. ओके, हा आहे रेक्टँग्युलर सेक्शन. या रेक्टँग्युलर सेक्शनचा हा झाला न्यूट्रल ॲक्सिस. ओके, हा झाला न्यूट्रल ॲक्सिस. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बेंडिंग स्ट्रेस जो आहे तो क्रॉस सेक्शनमध्ये व्हॅरी कसा होतो, लिनियर पद्धतीने व्हॅरी होतो. ठीक आहे, हे सगळं आपण थेरीमध्ये शिकलोय. तर लिनियर पद्धतीने तो व्हॅरी होत असतो. आणि ह्या पद्धतीने हे डिस्ट्रीब्युशन असणार आहे. मॅक्झिमम. ओके, इथं पण मॅक्झिमम. येस, चला आता डिटेलिंग आपण ह्या ठिकाणी फिल करूया. सो सिग्मा मॅक्स, बोला काय आहे मॅक्झिमम व्हॅल्यू. सो 15.46 न्यूटन पर mm² म्हणजे मेगा पास्कल. सो 15.46 न्यूटन पर mm² मेगा पास्कल. बरोबर. सेंटरला म्हणजे आता न्यूट्रल ॲक्सिसला किती असतो, हा आहे न्यूट्रल ॲक्सिस. न्यूट्रल ॲक्सिस. सो न्यूट्रल ॲक्सिसला जी काही बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू असते ती किती असते, 0. ठीक आहे, आणि या पद्धतीने रेक्टँग्युलर डिस्ट्रीब्युशन असतं मित्रांनो. या पद्धतीने असतं. याचे क्रॉस सेक्शनल डायमेन्शन पण वाटलं तिथं आपण दाखवून देऊ. येस, हे बघा. तर ओव्हरऑल जी डेप्थ आहे ती आहे 450 मिलीमीटर, 230 मिलीमीटर, आणि हा आहे क्रॉस सेक्शन. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने राजांनो आपल्याला हा कंप्लीट क्वेश्चन जो आहे सॉल्व करायचा आहे. समजलं तुम्हाला. बघा 3 टप्प्यात हा क्वेश्चन होता. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा गिवन डेटा इथं प्लॉट केला. या गिवन डेटाचा वापर करून आपण काय केलं की एक फ्री बॉडी डायग्राम ज्यामध्ये सिम्पली सपोर्टेड बीम, त्याचा क्रॉस सेक्शन आपण या ठिकाणी दाखवला आहे. हा काय आहे, क्रॉस सेक्शन. हा आहे क्रॉस सेक्शन. ओके, सो क्रॉस सेक्शनमध्ये बी, डेप्थ, न्यूट्रल ॲक्सिस आपण शो केलं आहे. आता हा क्रॉस सेक्शन कुठे असेल बरं, अगदी मध्यभागी मिड पॉईंटला. आणि मिड पॉईंटलाच का, याने मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ बेंडिंग स्ट्रेस आपल्याला विचारलं आहे. अँड इट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट टू द सेक्शनल मॉड्युलस. मग मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आपण कुठे कॅल्क्युलेट करणार, बरोबर सेंटरला WL²/8 आणि ही मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मोमेंट आपण कॅल्क्युलेट केली. त्याच्यानंतर फ्लेक्झरल फॉर्म्युला वापरून आपण मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द बेंडिंग स्ट्रेस सुद्धा कॅल्क्युलेट केलं आहे. आणि स्टेप नंबर 3 मध्ये आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी ड्रॉ केलं आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. जनरली एक 7 ते 8 मार्काला हा क्वेश्चन विचारला जात असतो. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. या पद्धतीने सोडवायचा आहे. आय होप तुम्हाला समजला असेल. आणि जर काही डाऊट असतील तर तुम्ही नंतर मला कॉन्टॅक्ट करून ह्या ठिकाणी डाऊट पण विचारू शकता. पुढच्या लेक्चरमध्ये आणखी आपण एक इंटरेस्टिंग PYQ घेऊन येऊया आणि त्या थ्रू आणखी आपण प्रॅक्टिस करू. पण एक लक्षात ठेवा, असे सिमिलर टाईपचे प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त सोडवा, सराव करा. काही डाऊट आलं तर मला विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.